व्हिडिओ नंबर 364. चला तर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय ते समजून घेऊया. विषय असा आहे मित्रांनो, पावसाळ्यात दही खावं की नाही. पावसाळा आला की सोबत काही आजारही घेऊन येतो. त्यामुळे दिवसांमध्ये आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही असा प्रश्न काही लोकांना पडतो. आयुर्वेदानुसार वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्याचे फायदे होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की पावसाळ्यात पोटातील पचन आणि अग्नी कमजोर होतो. आहारात बदल करणे गरजेचे असते, जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचन क्रियेत मदत करतील असे पदार्थ खायला हवे. पावसाळ्यात दही खावं की नाही. पावसाळ्यात दही खाणं टाळलं पाहिजे. या दिवसामध्ये दही खाल्लं तर कफ तयार होतो. त्यामुळे खोकला आणि सर्दी होते. सोबतच पचनक्रियाही योग्य प्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थाचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. डॉक्टर म्हणाले की जर तुम्हाला या दिवसात दही खायचं असेल तर त्यात साखर टाकून खा. व्हेरी गुड. तसेच रात्री दही अजिबात खाऊ नये. असं केल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. पुढे बघूया मित्रांनो, मग पावसाळ्यात काय खावे. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हिंग, काळे मिरे आणि गव्हाच्या चपात्या याचं सेवन करावं. छान, व्हेरी गुड. आणखी एक छोटा मुद्दा बघूया मित्रांनो, पावसाळ्यात फळांचं सेवन उपयुक्त आहे. कसं ते बघूया. या ऋतूत फळांचं सेवन करणं आदर्श मानलं जाते. परत एकदा बघूया मित्रांनो, या ऋतूत फळांचं सेवन करणं आदर्श मानलं जातं. आपल्याला आपल्या दिनचर्येत पेरू, आवळा, नाशपाती, पपई, स्ट्रॉबेरी, आंबा, सफरचंद, डाळिंब, केळी यासारखे फळांचं सेवन करायला हवं. यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. दररोज 3 रंगाच्या फळाचं सेवन अवश्य करा. अरे, यामध्ये असणारे पौष्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स घटक शरीराला केवळ ऊर्जा देतात असं नाही, तर शरीरातील विषारी पदार्थही बाहेर टाकतात, संसर्गापासून बचाव करतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. व्हेरी गुड. आणखीन एक मुद्दा बघूया मित्रांनो, घरातल्या प्रदूषणाचाही आरोग्यावर परिणाम होतो. कसा ते बघूया. आपली सर्वसाधारण कल्पना आणि समज असतो की प्रदूषण हे आपल्या घराबाहेर होतं. पण कधी विचार केलाय का की प्रदूषण आपल्या घरातही होतं. अलीकडच्या काळात घरात होणाऱ्या प्रदूषणावर जागतिक स्तरावर संशोधन चालू आहे. बहुतांशी व्यक्ती दिवसाच्या बराच वेळ कार्यालय व कामाची ठिकाणी आणि घरात अथवा प्रवासात घालवतात. यापैकी घरात होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम जास्त असतो. गृहांतर्गत प्रदूषणावर प्रबोधन होणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण यावरील उपाय केवळ व्यक्तिगत प्रयत्नातून होऊ शकतात. स्वयंपाक करताना फोडणीमुळे उडणारे विविध पदार्थ खायला चांगले असले तरी श्वसनास हानिकारक असतात. खूप वेळ दारे खिडक्या बंद ठेवल्याने घरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते व त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. झोपेचे प्रमाण वाढते. हे आरोग्याअंती सिद्ध झाले आहे. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. भिंतींना व फर्निचरला रंग दिल्यानंतर घरातील VOC चे प्रमाण काही दिवसांसाठी बरेच वाढलेले असते. म्हणूनच
गृहांतर्गत प्रदूषण कमी करण्यात घरातील हवा खेळती राहण्याची व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.